पनवेल महापालिका हद्दीतील विरूपक्ष मंदिराच्या बाजूला व मनीष मार्केट समोर असलेल्या मोकळ्या भूखंडावर नुकतेच पत्र्याची शेड अनधिकृत बांधण्यात आली असून सदर ठिकाणी फर्स्ट चॉईस शॉप नावाचे दुकान सुरू करण्यात आले असून 22 फेब्रुवारी 2026 रोजी त्याचा उद्घाटन सोहळा पार पडला असून प्रमुख पाहुणे म्हणून प्रभागातील लोकप्रतिनिधी, नगरसेविका, नगरसेवक असल्याचे लावलेल्या बॅनरवरून दिसून येते। हे बॅनर देखील अनधिकृतरित्या लावलेले दिसून येत असल्याने पनवेल महापालिका आयुक्त व अधिकारी झोपेत आहेत की झोपेचे सोंग घेत आहेत असा सवाल उपस्थित होत आहे। अनधिकृत बांधकामाचे उद्घाटन करणे याआधी अनेक ठिकाणी नगरसेवकास भोवले असून अशा प्रकरणांमुळे नगरसेवक अपात्र किंवा निलंबित होण्याचे प्रकार घडले आहेत। बेकायदेशीर बांधकामांना प्रोत्साहन दिल्याप्रकरणी न्यायालयाने किंवा प्रशासनाने कडक भूमिका घेत नगरसेवकांचे पद रद्द केल्याची उदाहरणे आहेत। अवैध बांधकामे सिद्ध झाल्यास उमेदवारांना अपात्रतेचा सामना करावा लागू शकतो असे कडक नियम आता लागू झाले आहेत। त्यामुळे अवैध बांधकामांना मदत करणारी किंवा उद्घाटन करणारी लोकप्रतिनिधी आता प्रशासनाच्या रडारवर आहेत। या अनधिकृत बांधकामाबाबत याआधी कोकण संध्याने बातमी प्रसिद्ध केली होती, मात्र पनवेल महापालिका आयुक्त, नगररचना विभाग, प्रभाग समिती कार्यालय व अतिक्रमण विभाग हे दुर्लक्ष करत आहेत। याआधी या भूखंडावर अनधिकृत आंबेवाला, तोही परप्रांतीय, याने असेच बांधकाम केले होते। त्यानंतर सदरचे बांधकाम कोकण संध्याच्या दणक्याने महापालिकेने तोडक कारवाई करून जमीनदोस्त केले होते। मात्र आता पुन्हा याच ठिकाणी होलसेल दुकानाची भली मोठी शेड विनापरवाना उभारली असल्याने पनवेल महापालिकेने अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 च्या कलम 52 आणि 53 आणि 54 अंतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करावा। विनापरवाना किंवा मंजूर नकाशापेक्षा अतिरिक्त बांधकाम करणाऱ्यांवर कारवाई, बांधकाम पाडणे आणि गुन्हे दाखल करण्याचे अधिकार महापालिका, तहसीलदार आणि संबंधित प्राधिकरणांना आहेत। तरी या अधिकारांचा वापर करून महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी तात्काळ हे बांधकाम जमीनदोस्त करून अवैध बांधकाम करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा व अनधिकृत दुकानाचे उद्घाटन करणाऱ्या नगरसेवक, नगरसेविकांवर कायद्यानुसार कारवाई प्रशासनाने करावी अशी मागणी होत आहे। याबाबत प्रभाग समिती ड चे अधिकारी सुबोध ठाणेकर यांच्याशी संपर्क केलास मला कोणत्याही उद्घाटनाबाबत काहीही माहिती नाही असे त्यांनी स्पष्ट सांगितले। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।